पार्थ पवार राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची माहिती आहे। सोमवारी रात्री झालेल्या पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये एकमताने हा निर्णय झाल्याचं कळतंय। सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पार्थ पवार आता राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असतील। पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय झाला आहे। सर, खरं तर आपण पाहतोय की अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि विरोधी पक्ष नेतेपद जे आहे ते अद्यापही रिक्त आहे। संपूर्ण अधिवेशन जे आहे मागच्या वेळी देखील असंच झालं, हे पद रिक्त ठेवण्यात आलेलं आहे। खरं तर विरोधकांचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे का? नाही, विरोधकांचा आवाज दाबण्याच्या संदर्भातला प्रयत्न होतो का? तर होतोय। लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेता असणं हे गरजेचं आहे। आजपर्यंत संख्येवर लोकशाहीच्या माध्यमातून कधी संख्येवर विरोधी पक्ष दिला नाही आणि पहिली वेळच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे वरती आणि खालच्या सभागृहामध्ये दोन्हीकडेही विरोधी पक्षनेत्यांना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।